कार्यक्रमाला तसा उशीर झाला आहे. काही जण आणखी रस्त्यामध्येच आहेत. थोडंसं निसर्गामुळं पावसाच्या अडचणीमुळं कार्यक्रम थोडासा मागेपुढे झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. शिक्षणाने या नभाला चंद्र द्यावा सूर्य द्यावा, शिक्षणाने या नभाला चंद्र द्यावा सूर्य द्यावा, भाकरीचा हात द्यावा मुक्ततेचा श्वास द्यावा, स्वार्थ सरुनी आणि एके दिवशी जीवनी या परमार्थ यावा, जीवनी या परमार्थ यावा. अशी परमार्थाची बाग सर्व समाजामध्ये फुलवणारं शिक्षण आणि या शिक्षणाची परंपरा लाभलेला आपला महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्रामध्ये ज्याने शिक्षणाचं फार मोठं काम केलं, तुम्हा आम्हाला सुशिक्षित करून माणूस म्हणून जगण्याचं शिकवलं, तसे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे. एवढंच नाही तर मुलंही देवाघरची फुलं असं संवेदनशील मन जपत एक शिक्षकातली आई जिवंत ठेवणारा आमचे साने गुरुजी, केशवराव जेधे सर आणि आमचे ग्रामीण भागातले सुप्रसिद्ध कवी, जे लेकरांना, या शेतकऱ्याच्या लेकरांना, मुलांना शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, आपल्या कवितेतून संघर्ष करायचा शिकवणारे परभणीचे आदरणीय इंद्रजित भालेराव सर. एवढंच नाही तर ज्यांनी आपल्या देशाचं नाव 7 समुद्रापलीकडे नेलं, QR कोड शाळामध्ये मुलांना इंट्रोड्यूस करून इंटरनॅशनल लेवलचं 7 कोटी रुपयाचं बक्षीस मिळवलं आणि ते बक्षीस सर्वांमध्ये वाटून टाकलं, असे आमचे आदरणीय रणजितजी डिसले गुरुजी. हा एवढा मोठा वारसा महाराष्ट्राला शिक्षकांचा लाभलेला आहे आणि या परंपरेमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण काम करत आहोत, याचा मला या ठिकाणी मनस्वी आनंद आहे. तर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित हा जो शिक्षक मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला आहे, या कार्यक्रमाला उपस्थित ताई थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका, संस्थाचालक महामंडळाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा आणि शिक्षकांप्रती अतिशय संवेदनशील असलेल्या आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे, या मंचावर उपस्थित जिल्ह्याचे नेते सन्माननीय विजयराव गव्हाणे साहेब, त्याचबरोबर आमच्या संघटनेचे मार्गदर्शक, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत, ते माजी आमदार आदरणीय दिलीप सोनवणे सर, मंचावर उपस्थित आमचे शहर जिल्हाध्यक्ष सन्माननीय जाकीर लाला, त्याचबरोबर पदवीधर सेलचे प्रदेशाध्यक्ष माझे मित्र डॉक्टर नरेंद्र काळे सर, त्याचबरोबर मंचावर उपस्थित माजी आमदार आदरणीय व्यंकटराव कदम साहेब, त्याचबरोबर आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे असे आपले परभणी जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय भीमराव हत्तीआंबेरे साहेब, त्याचबरोबर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले, ज्यांनी माझ्यासारखे अनेक तरुण शिक्षक संस्थाचालक, तरुण लोकांना संस्थाचालक बनवलं, असे सन्माननीय आदरणीय माजी शिक्षण अधिकारी कुंडगिरी साहेब. मंचावरील सगळ्या लोकांचा आदरपूर्वक या ठिकाणी मी उल्लेख करतो. आमचे मार्गदर्शक, ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये एक वेगळं वळण दिलं, एक वेगळं काम करायचं शिकवलं, ते सन्माननीय आदरणीय केशवांना दुधाटे. विद्यापीठाचे MC मेंबर नारायणराव चौधरी सर, विद्यापीठाच्या सदस्या ज्या स्वामीनारायण रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सदस्य आहेत आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्या पुण्याच्या सदस्य आहेत, त्यांचं नाव मुद्दाम म्हणून मला घ्यावं लागेल, कारण त्यांच्या नावाखाली आम्ही खूप कामं करून घेतो. अशा शीतल मॅडम, म्हणजे माझी बायको, लोकांना माझं स्टेजवर कोणी दिसणं झालं म्हणतील काय. आमचे मित्र अलीभाई लंगोटे सर, सर्वांचा आदरपूर्वक या ठिकाणी उल्लेख करतो आणि माझ्या प्रास्ताविकास या ठिकाणी सुरुवात करतो. मित्रांनो, शिक्षणाच्या बाबतीत जर विचार केला तर काल परवा एक सर्वे आला आहे. हा परदेशी संस्थेने सर्वे केला आहे आणि या सर्वेनुसार आपल्या भारत देशातील विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक जो आहे 76 ते 82च्या दरम्यान आहे. हाच बुद्ध्यांक जपान असेल, चीन असेल, कोरिया असेल
या देशातल्या विद्यार्थ्यांचा हा बुद्ध्यांक 95 पर्यंत आहे, काही देशाचा 95च्या पुढे आहे. बुद्ध्यांकामध्ये असलेली ही जी तफावत आहे ही का आहे याचा अभ्यास त्या लोकांनी केला आहे. व्हिएतनाम सारखा देशाचं बुद्ध्यांक 90च्या पुढे आहे आणि बाहेरच्या एजन्सीने हा बुद्ध्यांकाचा सर्वे केला असल्यामुळं आपल्या मनामध्ये कदाचित शंका निर्माण होते की हा बुद्ध्यांकाचा सर्वे बरोबर आहे कशावरून. हे जर आपण पडताळून पाहायचं ठरवलं तर ह्या सगळ्या देशांची आर्थिक परिस्थिती आणि आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती या गोष्टीचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लगेच लक्षात येईल की आर्थिक बाबतीमध्ये हे सर्व देश आपल्या कितीतरी पुढे निघून गेलेले आहेत. म्हणजे खरंच या सर्वेमध्ये काहीतरी तथ्य आहे. ते या सर्वे भारत देशातील विद्यार्थ्यांचा सर्वे बुद्ध्यांक कमी का आहे, त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक कमी का आहे याचा आपण जर सर्वे केला असता तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की बुद्ध्यांकाचं गणित असं आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते दरवर्षी एका वर्गामध्ये 1 ते 5 पर्यंत बुद्ध्यांकाची वाढ होत असते. एका वर्गामध्ये 1 ते 5 बुद्ध्यांकाची वाढ होत असते आणि ही बुद्ध्यांकाची वाढ ही त्या मुलाला असलेल्या भौतिक सुविधेनुसार, शैक्षणिक सुविधेनुसार आणि तो राहत असलेल्या वातावरणावर डिपेंड असते. आणि मग शेवटी सगळा अभ्यास केल्यानंतर ह्या गोष्टीपर्यंत येऊन थांबतो हा विषय की आज शिक्षण क्षेत्रावर केंद्र शासनाचा, राज्य शासनाचा फार कमी खर्च आहे. आपल्या GDPच्या 6% खर्च करणं अपेक्षित आहे. या सगळ्या देशामध्ये काही देशामध्ये 6%च्या वर खर्च होतो, पण आपल्या देशामध्ये मोठ्या मुश्किलीनं GDPच्या फक्त 3% पर्यंत ती बळच आपल्याला तिथपर्यंत जावं लागतं. 3%च्या खालीच खर्च आपल्या देशामध्ये केला जातो. हे अक्षम्य दुर्लक्ष शासनाचं या शिक्षणाकडे झालेलं आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की यामध्ये दुसरे माझ्यासारख्या शिक्षकाला कुठंतरी यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की हे कसं काय झालं, हे काय झालं, आणि मला जे दिसलं ते मी या ठिकाणी जुळवण्याचा प्रयत्न करतोय. सर, आज इसवी सन 2000 पासून आज 63,000 लोक या ठिकाणी जे काम करतायत, 63,000 शिक्षक बंधू भगिनी महाराष्ट्रभर काम करतायत. ही सगळी मंडळी कोणी 20% काम करते, कोणी 60% काम करते, कोणी 40% पगारावर काम करते. या लोकांना 100% पगार आज नाहीये. आणि जर उपाशी पोटी वर्गात उभा राहून माझा शिक्षक शिकवत असेल तर त्याची मानसिकता काय असेल याचा विचार शासनानं करणं गरजेचं आहे. पण आज शासन याकडं अक्षम्यपणे दुर्लक्ष करतंय. आपण म्हणून जाणून बुजून दुर्लक्ष करतंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, सिलेबस 100% शिकवायचा, वर्गात 100% उपस्थिती, निकाल 100% द्यायचा, इलेक्शनची कामं 100% करायची, पगार 40%, 60%, 20%. समान काम समान न्याय आपला कायदा सांगतो. आम्हीही माणसं आहोत, आम्हीही माणसांप्रमाणेच काम करतो. आमच्या एका बांधवाला 80,000 रुपये पगार असतो आणि त्याच्यासोबत काम करणारा सहकारी 20,000वर काम करतो. काल कार्यक्रमाच्या निमित्तानं माझं फिरण्यात आलं आणि फिरत असताना एक गोष्ट लक्षात आली. माझे मित्र दैठण्याला श्री कछवे सर म्हणून आहेत, मुख्याध्यापक आहेत त्या ठिकाणी. सरांचे रिटायरमेंटला 2 महिने राहिलेत साहेब, फक्त 2 महिने राहिलेत आणि त्यांना पगार आज 40%. 2 महिन्यानंतर ह्या व्यक्तींनी काय करायचं याचा विचार कोण करणार आहे? आमचे शिंगारे सर बोरवणच्या शाळेवर काम करतात, 39 महिने राहिलेत रिटायरमेंटला. दोन्ही मुलं इंजिनियर आहेत, शिकतायत. त्यांचं शिक्षण हे कशा पद्धतीने पूर्ण करत असतील? असे अनेक प्रश्न मला ह्या शिक्षक बांधवामध्ये फिरत असताना लक्षात आले. आणि कुठंतरी मग असं वाटलं की या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम मागील 20 वर्षापासून माझे सगळे शिक्षक बांधव करतायत. माझे सगळे शिक्षक बांधव झटतात ह्या गोष्टीसाठी. पण आमचं दुर्दैव असं, आम्ही आंदोलन करतो, आम्ही मोर्चे काढतो. सन्माननीय जिंतूरचे भावी आमदार, माजी आमदार म्हणणार नाही, आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय विजय भांबळे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. साहेब, आमचे मोर्चे होतात, आंदोलन होतात. ही मोर्चे आंदोलन आम्ही शाळा करून करतो. शाळा बुडून आमचा एकही शिक्षक त्या ठिकाणी जात नाही.
दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, आमच्या आंदोलनामध्ये कधी मोडतोड नसते, आमच्या आंदोलनामध्ये कधी जाळपोळ नसते, आणि आम्ही जाळपोळ करत नाहीत, आम्ही मोडतोड करत नाहीत, म्हणून आमच्याकडे कोणी बघत नाही का काय, असा माझ्यासारख्या एका शिक्षकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. मग कुठंतरी आंदोलनाची दिशा बदलली पाहिजे का? क्षणार्धात मनामध्ये विचार येऊन जातो, या शासनाला कळेल ती भाषा आपण बोलली पाहिजे का? पण दुसऱ्या क्षणामध्ये लक्षात येतं, अहिंसेचे पाठ वर्गामध्ये शिकवणारे आपण शिक्षक आहोत, नैतिकता शिकवणारे शिक्षक आपण आहोत. आपण या मार्गाने कधी जाऊ शकत नाही, तो आपला मार्ग नाही. आपण आपल्या सनदशीर मार्गाने आपण आपली मागणी मागत राहिली पाहिजे. पण साहेब, आता आमचा सहनशक्तीचा आता अंत झालाय, आमची सहनशक्ती आता संपायला आलेली आहे, आमच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाहीये. आणि आदरणीय ताईंनी जेव्हा माझी त्यांच्याशी चर्चा झाली, माझी बैठक झाली, आणि ताईंनी हा विषय सांगितला मला की शिक्षकांचं काय चालू आहे, त्यावेळेस मी ताईंना बोललो की ताई, शिक्षक परेशान आहेत, त्यांना कोणी बोलायला तयार नाहीये. दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्रातली सत्तेची खुर्ची जी आहे ती फार शापित खुर्ची आहे. त्या खुर्चीवर जो कोणी बसतो तो आंधळा आणि बहिरा होतो. त्यांना आमच्या शिक्षकांच्या वेदना कळत नाहीत, आमच्या भावना कळत नाहीत, आणि आमच्या अशा अशा अडचणी आहेत. ताईंनी माझ्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या, आणि त्यांना एक सांगितलं, त्यांनी मला एक शब्द दिला, सर मला शिक्षकांना बोलायचंय, त्यांना एकत्रित बोलवा. आणि त्यातून ह्या कार्यक्रमाचं नियोजन झालं. मला आनंद आहे, कोणीतरी ऐकणारा आहे. मोर्चा काढून कोणी ऐकणं, आंदोलन करून कोणी ऐकायला तयार नाही. कमीत कमी ताई म्हणले तरी आपलं ऐकायचंय, म्हणून ह्या सगळ्या खटाटोप करण्याचा मी प्रयत्न केला. दुसरी महत्वाची गोष्ट, हा टप्पा अनुदानाचा विषय फार छोटा आहे साहेब. जर शासनानं ठरवलं तर दरवर्षी 1000 कोटी रुपये लागतील. शासनाच्या 42 लाख कोटी, किती ते मला आकडा माहित नाही, लाख हजार कोटी ते आम्ही शिक्षक आहेत, आम्हाला तेवढा मोठा आकडा म्हणू बी शकत नाही तोंडाना. एकदम क्षुल्लक आकडा आहे हा. 1000 कोटी दरवर्षी द्यायचे, 4 वर्षामध्ये आमचा विषय क्लोज. एकही आमचा मागणी करणारा शिक्षक 4 वर्षानंतर तुम्हाला महाराष्ट्रात दिसणार नाही. आणि शासनाने जर एकदाच द्यायचं ठरवलं की चला एकदा हे विषयच मिटवून टाकू, नो 20% नको, 40% नको, 80% नको, काहीच नको, सरसकट सगळ्याला 100% देऊन टाकायचं, तेवढं जरी ठरवलं तर फक्त 4,500 कोटी रुपये लागतात. फक्त 4,500 कोटी. शासन मायबाप खूप श्रीमंत आहे, खूप पैसा आहे शासनाकडं, जीएसटीच्या माध्यमातून एवढा मोठा पैसा जमा करता येते. फक्त त्यांच्याकडं पैसा नाही तर तो आमच्यासाठी नाहीये. पैसा नाही तो फक्त शिक्षणासाठी पैसा नाहीये, सगळ्या गोष्टींसाठी आज त्यांच्याकडे पैसा आहे. कदाचित मी शासनाच्या विरोधात बोलत असल्यामुळं माझं भाषण कदाचित राजकीय वाटेल, पण इथं राजकारणाचा संबंध नाहीये. आज आम्ही आमच्या हक्कासाठी, आमच्या कुटुंबासाठी झटतोय. आम्ही आज शासनाचं काम प्रामाणिकपणे या ठिकाणी करतोय, पण आमची प्रामाणिकता मोजण्याचं काम शासनाने करू नये असंच मला या ठिकाणी एवढी विनंती करायची. आणि आज मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये इंडस्ट्रियल एरिया कमी असल्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थी डीएड आणि बीएडच्या मागे लागलेले असतात. हजारो नाही लाखो विद्यार्थी आज या ठिकाणी डीएड बीएड झालेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये गेलात, प्रत्येक एकही असा तालुका सापडणार नाही की तिथं परभणीचं किंवा मराठवाड्यातला शिक्षक कार्यरत नाहीये. पश्चिम महाराष्ट्रात सगळे मराठवाड्यातली लोक काम करतात, विदर्भातही आमच्या मराठवाड्यातली लोक काम करतात, कारण आम्हाला शॉर्टकट एवढा दिसतो की लवकर नोकरी लागते, लवकर पगार सुरू होते. पण मागील अनेक वर्षापासून हे भरतीबंदीचं षडयंत्र या शासनानं चालू केलेलं आहे. मग आजच्या दिवशी मी एवढंच सांगतो की हा एक जो टप्पा अनुदानाचा विषय आहे तो शासनानं येणाऱ्या भविष्यामध्ये जर महाविकास आघाडीचं शासन आलं, नव्हे ते येणारच आहे, तर शासनानं, ताईंना मी हे सांगतो की हा जो आमचा सरसकट 100% अनुदान देण्याचा ठराव आम्ही या ठिकाणी सर्वमताने मंजूर करत आहोत. ज्यांना मंजूर आहे त्यांनी हात वर करा. धन्यवाद. हा एक ठराव आपण या ठिकाणी घेतलेला आहे. दुसरा विषय महत्त्वाचा असा आहे तो राईट टू एज्युकेशनचा. राईट टू एज्युकेशन 2009, राईट टू एज्युकेशन 2009चा जो कायदा आहे तो आपल्याकडे लागू केला आहे. पण कसा लागू केला आहे? तो पार्शली लागू केला आहे. जसा शासनाला पाहिजे तसा त्यांनी लागू केला आहे, जशाच तसा लागू केलेला नाहीये. पहिली अट आहे साहेब की 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षकाची नेमणूक केली पाहिजे. आज किती शाळांमधून 30 विद्यार्थ्यांमागे एका शिक्षकाची नेमणूक आहे? कुठंच नाहीये. उलट आज अनुदानित शाळांची फार वाईट अवस्था आहे.
जर 12चा संच मान्य असेल तिथं तर फक्त 8 लोक काम करतात. सर काय झालं, 4 लोक का नाही तिथं? तर तेव्हा ते सांगतात सर 4 लोक रिटायर झालेले आहेत. आणि मग भरले का नाही? भरायला शासनाची परवानगी नाहीये. त्या 4 विद्यार्थ्यांना कोण शिकवायचं? अरे वर्ग आहे, विद्यार्थी आहे, बेंच आहे, शाळा आहे, त्या ठिकाणी विद्यार्थी येत आहेत, त्यांना शिकवायचं कोण? आज हे मंत्रिपद पाहिजे का ते मंत्रिपद पाहिजे यांचे वर भांडण चालू आहेत. आणि आज आमच्या वर्गामध्ये जायला शिक्षक नाहीये आणि हे शिक्षक भरायची परवानगी हे लोक देत नाहीयेत. कोणतं तरी पवित्र का अपवित्र पोर्टल यांनी सुरू केलं होतं. या पोर्टलला आदरणीय ताईंनी विरोध केला आणि ताईंनी ते पोर्टल बंद केलं होतं. पण ह्या लोकांनी पुन्हा ते चालू केलं. आता चालू आहे का बंद आहे ते कोणालाच कळायला मार्ग नाही. आता सध्या बघा जिल्हा परिषदला किती गर्दी आहे, माणसं मावणं झालेत. साहेब अशी परिस्थिती आहे, 8,000 10,000 लोकांची भरती करायची, प्रत्येक शाळेला आम्ही शिक्षक देणार, हरकत नाही द्या. पहिलं काय, अरे ज्या रिकाम्या जागा त्या अगोदर भरा रे बाबा, नंतर द्या ही लोक, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. आज ज्या रिकाम्या जागा आहेत त्या तशाच ठेवलेल्या आहेत, त्याला भरायला परवानगी नाही. त्याला TET पाहिजे, त्याला टेट पाहिजे, त्याला CET पाहिजे, अशी बंधनं त्या ठिकाणी घातलेली आहेत. तो पवित्र पोर्टलमधून आला पाहिजे. आणि या ठिकाणी डायरेक्ट DED BEDचे फॉर्म भरून घेता येतात आणि आम्ही तुम्हाला 10,000 8,000 नोकरी देतोय. हा कुठला न्याय आहे? ही कुठली पद्धत आहे? म्हणजे आज समाज सगळा दूधखोळा आहे. समाजाच्या डोकं चालत नाही, समाजाला काही कळत नाही अशी धारणा ह्या शासनाची झालेली आहे. पण आमचं माथा जाग्यावर आहे, आमचं डोकं आणखी ठिकाणावर आहे, आमची सत्सद विवेक बुद्धी आजही जिवंत आहे आणि या सगळ्या गोष्टीकडं आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतोय. आज ह्या लोकांची शुद्ध फसवणूक आहे. त्या लोकांना सेवेत घ्यावं नाही, न घेण्याला आमचा विरोध नाही. त्यांनी TET दिली का? त्यांनी CET दिली का? त्यांनी टेट दिली आहे का? जर दिली नसेल तर मग ज्यांना नोकऱ्या नाकारल्या त्यांना तरी तुम्ही काय केलंय? साहेब काही शिक्षक असे आहेत महाराष्ट्रातले, त्यांचे इन्क्रिमेंट बंद आहेत. कशामुळं? तर हे CET पास नाहीत, त्यांचं अप्रूव्हल झालंय, त्यांचं कंटिन्युएशन झालंय, त्यांना पगार सुरू आहे, ते शिकवतात, शाळेला दररोज येतात, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याचे इन्क्रिमेंट बंद केले. तुम्ही काय CET परीक्षा पास नाहीत. पण CET परीक्षा पास झालेला शिक्षक तुम्हाला जर चालत नसेल तर या भरतीमधले लोक तुम्ही कोण्या बेसवर घेतात? हा किती मोठा प्रश्न माझ्यासारख्या शिक्षकासमोर निर्माण होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की प्रत्येक शाळेमध्ये कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षक हा कंपल्सरी आहे. RTE नुसार, राईट टू एज्युकेशन नुसार कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षक जर कंपल्सरी आहे तर आमच्या अंशकालीन लोक हजारो त्या ठिकाणी काम करत होते, त्यांना काढून टाकलं, त्यांना घरी बसवलंय आणि आज ती भरती तशीच ठेवलेली आहे. मग कुठला राईट टू एज्युकेशन तुम्ही या ठिकाणी लागू करताय? कुठला तुम्ही शासनाचा, कुठला बालकाचा 1ली ते 8वी पर्यंतचा मूलभूत शिक्षणाचा, सक्तीच्या शिक्षणाचा, मोफत शिक्षणाचा जो अधिकार आहे हा कायदा तुम्ही कुठे नेऊन ठेवलाय हे आमच्या लक्षात येत नाहीये. आज 17,670 एवढी रक्कम ही 25% विद्यार्थ्यांना यायची. आज नामांकित शाळेमध्ये इंग्रजी शाळा आहेत, CBSE बोर्डाच्या आहेत, ICSE बोर्डाच्या शाळा आहेत आणि ह्या मोठ्या शाळांची फीस जास्त असल्यामुळं आज गोरगरिबाची मुलं, कष्टकऱ्याची मुलं, शेतकऱ्याची मुलं या ठिकाणी शिकू शकत नाहीत. आपण हा कायदा असा आहे की या मुलांना तिथं प्रवेश देण्यासाठी 25% आरक्षण RTEनं दिलेलं आहे आणि या RTEच्या माध्यमातून आज ही ग्रामीण भागातली शेतकऱ्याची मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. पण त्याचाही यांनी प्रॉब्लेम करून ठेवला आहे. जिथं 17,660 रुपये द्यायचे ते 8,000 त्यांनी आकडा आणून ठेवलाय आणि 8,000 सुद्धा मागच्या 3 वर्षापासून त्यांनी शाळांना दिलेलं नाहीये, देऊ केलेलं नाहीये. आज रोजी शासनाकडं या शाळांचे 1,700 कोटी रुपये बाकी आहेत. एवढा पैसा शासनाने आज शाळांचा दाबून ठेवलेला आहे, ते द्यायला ते तयार नाही आहेत. पण हरकत नाही, त्या विद्यार्थ्यांचं काय? या विद्यार्थ्यांचा विचार करा, किती 8,000 रुपये द्यायचे त्या एका विद्यार्थ्यामागं. तुम्ही 8,000 रुपये द्यायला तयार नाहीत आणि इकडं बहिणीला तुम्ही 1,500 रुपये प्रमाणे 18,500 रुपये द्यायलेत. बहिणीला 18,500 रुपये देत आहे. अरे भाच्याला 8,000 द्या, काही अडचण नाही. पण कुठंतरी हे सगळं नाटक शासनाचं या ठिकाणी चालू आहे आणि RTEचा कायदा यांनी हा धाब्यावर बसवला आहे असं मला या ठिकाणी वाटतं. सगळ्यात शेवटचं एक सांगतो की RTEनुसार साहेब नामांकित शाळांमध्ये 25% मुलांना आरक्षण देऊन मुलांना प्रवेश द्यावं हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग मला सांगा तुम्ही असा कुठला कायदा आहे यामधून अल्पसंख्याक शाळांना वगळलंय? अल्पसंख्याक शाळांना 25% मुलं दिल्या जात नाहीत का? इंग्रजी माध्यमात शाळा आहेत, येस. CBSE बोर्ड ओके,
ICC बोर्ड हो, अरे सगळ्या गोष्टी जर तिथं लागू होत असतील तर ही गोष्ट त्यांना का लागू होत नाही याचं कुठलंही उत्तर शासनाकडे नाही. सर ITAचा कायदा 3दा वाचला, त्याच्यामध्ये कुठंच अल्पसंख्याकाचा उल्लेख आढळून आलेला दिसत नाही. बघ ही मनमानी कारभार शासन का चालवतंय, कशासाठी चालवतंय? म्हणजे आज तुम्हाला जर सत्तेवर बसवलं तर तुम्ही आमचे राजे आहात हा विचार तुमच्या मनामध्ये येतो. पण लक्षात ठेवा, राजा तुम्ही नाहीत, राजा जनता आहे. आणि जनता काय असते ती तुम्हाला दाखवून देईन. मागच्या वेळेस 8-10 दिवसापूर्वीचा विषय आहे. बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांनी सत्ता उलटवून लावली, विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना पळवून लावलं. आणि आज मला एवढंच म्हणायचंय की दादांनो, तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात, राजकारण हा आमचा विषय नाही, आम्हाला त्यामध्ये इंटरेस्टही नाही आहे. आता मोराळेताईंनी सांगितलं पोट भरली की येणार नाहीत. साहेब, शिक्षक हा समाजातला सगळ्यात निरुपद्रवी प्राणी आहे, कोणाला कधी त्रास नाही देणारा प्राणी आहे. आणि नेहमी ते शिक्षक आहे त्याला काय कमी आहे बाबा. काही आमचे नमुने असे भेटतात आम्हाला वट्ट्यावर बसणारे, ह्या मास्तराला पगारले झाले. तू काय बघितलं रे दादा येऊन आमचं? तू काय येऊन पाहिलंस आमचं? तू येऊन काय बघितलंस आमचं? काय कुटुंब बघितलं? काय आमची पगार बघितली? काय आमचं तू काम बघितलंस? पण हे आम्ही सांगायचं कोणाला? आमचा शिक्षक बिचारा सोमवार ते शनिवारी खालीमान घालून काम करतो, रविवारी कुटुंबासाठी वेळ द्यावा लागतो. म्हणून ह्या भानगडीत पडत नाही, ह्या कुटाण्यात पडत नाहीत. म्हणून आमचा राजकारण विषय नाही, आम्हाला तो करायचा नाही. फक्त आमच्या एवढ्या मागण्या ज्या आहेत हे न्याय मागण्या आहेत आणि त्या आपण सर्व पूर्ण कराव्या म्हणून आम्ही या संघटनाचा कुटाणा केलाय. नाही तर आम्हाला ह्या गोष्टी करायची गरज नाही. म्हणून RT नुसार अल्पसंख्याक शाळांना सुद्धा विद्यार्थी देण्यात यावेत आणि RT नुसार शिक्षक भरती व्हावी. कला व क्रीडा शिक्षक भरती करून जे भरती केलेले आहेत अंशकालीन त्यांना सेवेत कायम करून घेण्यात यावं. हा ठराव आपण या ठिकाणी मंजूर करत आहोत. हे सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून या ठरावाला मंजुरी द्यावी. साहेब, एक काल परवा आमचे मित्र आहेत प्राध्यापक वसंत लोखंडे, पोखरणीला ज्युनियर लेक्चरर होते, माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी लहान असतील वयाने. अटॅक आला आणि जाग्यावर गेले. सर, विषय असा आहे त्यांना पेन्शन योजना लागू नाही, घरासाठी कर्ज काढलेलं आहे. त्या मायमाऊलीनं आता कुठून हप्ता भरायचे, कुटुंब कसं चालवायचं? म्हणजे हा प्रश्न हे पॉलिसी मेकर जे आहेत त्यांच्या डोक्यात काय येत नाही? शासन चालवणारे, जनता सांभाळणारे यांच्या डोक्यात काय येत नाही? आज त्यामुळं जुनी पेन्शन योजना लागू करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज काहीतरी केंद्र शासनाने काहीतरी देऊ केलंय, इतके रुपये देऊ, 10,000 रुपये देऊ, 20,000 रुपये देऊ, हे आमिष दाखवून तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. पण ते आम्हाला मान्य नाही. आम्हाला आमची हक्काची पेन्शन योजना पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात 2005 नंतर काम करणारे 3,78,000 शिक्षक आहेत. एवढी मोठी संख्या महाराष्ट्रामध्ये काम करते आणि जर ही योजना मंजूर केली तर महिन्याला 15 ते 16,000 कोटी रुपये लागतात. हा सुद्धा आकडा फार मोठा शासनाच्या दृष्टिकोनातून नाही, मला असं वाटतं. म्हणून शासनाने ह्या गोष्टीचा विचार करावा आणि समान काम समान न्याय असेल किंवा महसूल खात्याला ती गोष्ट लागू आहे, आरोग्य खात्याला ती लागू आहे, मग शिक्षण खात्याला का नाही? हाच आमचा भाबडा प्रश्न या शासनाला आहे. म्हणून आम्हाला या माध्यमातून एवढंच म्हणायचं आहे की आमची जुनी पेन्शन योजना जशी आहे तशी, आम्हाला मोडतोड नको आहे, त्याच्यात जशी आहे तशी आम्हाला ती लागू करावी आणि येणाऱ्या काळामध्ये येणारं शासन ते लागू करेल. यासाठी आम्ही जुन्या पेन्शन योजनेचा सुद्धा या ठिकाणी ठराव बहुमतानं मंजूर करत आहोत. ओके. मित्रांनो, आपला सगळा आवाज आपल्याला ताईंच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचायचा आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ताईच्या माध्यमातून आपल्याला ही सगळे प्रश्न पूर्ण करून घ्यायचे. आणखी एकच विषय मांडणार आहे मी. वरिष्ठ महाविद्यालयातील आमचे जे प्राध्यापक आणि प्रोफेसर मंडळी आहे, आमच्या प्राथमिक शिक्षकाला अर्जित रजा आहेत,
आमच्या माध्यमिक शिक्षकाला अर्जित रजा आहेत, उच्च माध्यमिक शिक्षकांना अर्जित रजा आहेत, सिनियर कॉलेजच्या प्राचार्यांना देखील अर्जित रजा आहेत, पण आमच्या प्रोफेसरांना आणि आमच्या प्राध्यापकांना अर्जित रजा नाही आहेत. हा कुठला न्याय आहे हेच कळत नाही आहे. तर ह्या रजा शासनाने मंजूर कराव्यात, वरिष्ठ महाविद्यालयांना, ह्या महाविद्यालयीन शिक्षकांना ह्या रजा द्याव्यात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 2001 पासून जे कायम अनुदानित तत्वावर जी महाविद्यालये चालू आहेत ते सगळी महाविद्यालय अनुदानित करण्यात यावीत, ही सुद्धा मागणी आमची या ठिकाणी आम्ही करतो. बालवाडी, KG असेल, नर्सरी असेल, हे जे वर्ग गावोगाव शाळेला जोडून चालतात तर ते अधिकृतरित्या प्राथमिक शाळेला जोडण्यात यावेत आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या बालवाडी शाळेवर काम करणाऱ्या जे आमच्या शिक्षिका भगिनी आहेत यांना शासनानं सेवेमध्ये सामावून घ्यावं आणि प्राथमिक शिक्षकाप्रमाणे त्यांना वेतन अदा करावं, ही सुद्धा आमची मागणी या ठिकाणी करण्यात येते. त्याचबरोबर शिक्षकांना जी अशैक्षणिक कामं केले जातात, आम्हाला वर्गावर जाऊ दिले जात नाही. आमच्या मागे इतक्या भानगडी लावलेल्या असतात की आमचा सिलेबस मागे राहतो, क्वालिटीसुद्धा आम्ही सांभाळायची, शैक्षणिक दर्जा आम्ही सांभाळायचा आहे, विद्यार्थी आम्हाला सांभाळायचे आहेत आणि हे करत असताना आम्हाला अशैक्षणिक कामं लावू नयेत, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये कौशल्याधिष्ठित शिक्षण जे आता NEP-नुसार येणार आहे ते सुरू करावं, पण त्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे ते सुद्धा शासनानं सगळा भार नका उचलू, 25% संस्थेला द्यावा आणि 75% खर्च हा शासनाने द्यावा आणि दोघांच्या कोलॅबरेशनमध्ये हे लेकरांसाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं उभं करावं, अशी सुद्धा मागणी आम्ही या माध्यमातून आपणास करत आहोत. आतापर्यंत शिक्षक मतदारसंघाचं जे इलेक्शन असतं साहेब, इलेक्शनच्या वेळेस काय होतं आता जाऊ द्या, विषय आम्ही बोलणार नाहीत. तो शिक्षक मतदारसंघामध्ये दरवर्षी खूप बदल व्हायलेत. सगळ्यात महत्त्वाचा बदल असा की याच्या अगोदरच्या इलेक्शनपर्यंत आमचे जे दिव्यांग मुलांच्या ज्या शाळा आहेत, या दिव्यांग मुलांच्या ज्या शाळा आहेत या शाळेमधील शिक्षकांना मतदानाचा अधिकार होता. कालच्या इलेक्शनमध्ये तो काढून घेण्यात आला. का काढून घेण्यात आला माहिती नाही, कशामुळे काढून घेतला, कोणी काढून घेतला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे कुठंतरी आपल्याला मतदान होईल आणि आपण निवडून येऊ या सोयीप्रमाणे मतदानाचा अधिकार देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. याकडे सुद्धा विशेष लक्ष देणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. त्याचबरोबर जिल्हा परिषदेतील शिक्षकांना मतदानाचा अधिकार नाही आहे. जिल्हा परिषद सुद्धा एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ती एक स्वायत्त संस्था आहे, पण त्यांना मतदानाचा अधिकार नाही आहे. मग माझी आमची या ठिकाणी अशी आजच्या संवादाच्या निमित्तानं विनंती आहे, मागणी आहे की जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना सुद्धा या मतदानाचा अधिकार देण्यात यावा. खूप बोललो, खूप काय बोलायला आहे, मागाव तरी किती. महत्त्वाचं तेवढं मागितलंय. काही राहिलं असेल तर आपण पुन्हा ताईंशी बोलूयात, चर्चा करूयात. प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळेमध्ये मागील काही वर्षापूर्वी शासनाने कम्प्युटर लॅब दिल्या होत्या आणि कम्प्युटर लॅब दिल्या, कम्प्युटर्स दिले, जनरेटर दिलं, पण शिक्षक दिला नाही. आज महाराष्ट्रातल्या 8,000 कम्प्युटर लॅब बंद आहेत. ते इन्फ्रास्ट्रक्चर आमच्या लेकरांच्या कामी यावं म्हणून आज आम्ही अशी मागणी करतो की प्रत्येक शाळेला एक कम्प्युटर शिक्षक शासनाने या ठिकाणी नियुक्त करावा, तो त्यांनी द्यावा. एवढंच नाही तर आज सगळ्यात मोठं आपल्यासमोर NEP-चं आव्हान आहे. नवीन शैक्षणिक धोरण आपल्या अडचणी आता आहे, ह्या संघटनेच्या माध्यमातून आपण सोडायचा प्रयत्न करू. पण मित्रांनो, नवीन शैक्षणिक धोरण हे सगळ्यांनी आपल्याला अनुसरावं लागणार आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आणि निश्चितच एक शिक्षक या नात्यानं हे संघटनेचं काम विद्यार्थी आणि शिक्षक केंद्रबिंदू ठेवून आम्ही करतो. आदरणीय सोनवणे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. साहेब, आम्ही आता पुढील काळामध्ये सर्व शिक्षकांसाठी NEP धोरणाच्या बाबतीमध्ये आम्ही वर्कशॉप या ठिकाणी आयोजित करत आहोत की हे भविष्यातील आपली शैक्षणिक आव्हानं जी आहेत ती आपल्याला कशी पेलता येतील आणि आपल्याला कसं त्या ठिकाणी टिकून राहता येईल, यासाठी आपण वेगवेगळी वर्कशॉपचं नियोजन आपण या ठिकाणी करत आहोत. साहेब, ही शिक्षणाची संघटना आहे. तुम्हाला म्हणलो मी आम्हाला राजकारणाचा विषय नाही, पण काय करावं, कुठल्या गोष्टी करायच्या असतील ते एक राजकीय आश्रय लागतो. आणि निश्चितच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे पाईक सन्माननीय पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम 100% करू शकू अशी आम्हाला खात्री आहे. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार साहेबाच्या, सुप्रियाताईंच्या आणि जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम करत आहोत. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व जाणकार आहात
आपण सर्व संस्थाचालक आहात आणि संस्थाचालक असल्यामुळं आपल्याला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे, सगळ्या प्रश्नांची जाणीव आहे. म्हणून आज महाराष्ट्रातील आम्ही सर्व शिक्षकवृंद आमची एवढीच मागणी करतो की आज ह्या सगळ्या आमच्या गोष्टींकडं, आमच्या मागण्यांकडं दुर्लक्ष न करता आपण सर्वांनी थोडं सिरियसली याकडे बघावं. शिक्षकांकडं एक हा उत्पादित घटक नाही आहे. हा आमच्याकडून आर्थिक फायदा शासनाला 1 रुपयाचा होत नाही आहे, पण राष्ट्र घडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय, देश घडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. निश्चितच आम्हाला त्या पद्धतीचं सिक्युरिटी आम्हाला मिळावी, त्या पद्धतीचा पाठिंबा मिळावा एवढीच माफक अपेक्षा आम्ही आपल्याकडनं करत आहोत. मित्रांनो, कार्यक्रमाला थोडा उशीर झाला पण हरकत नाही. कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी आपली जेवणाची व्यवस्था केली. सगळ्यांना हात जोड विनंती करतो की आपण जेवल्याशिवाय या ठिकाणाहून जाऊ नये. थोड्याच वेळात ताई या ठिकाणी आपल्याशी संपर्क करणार आहेत, आपल्याशी संवाद साधणार आहेत. आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्या मागण्या मान्य पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, एवढा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आता सध्या 16 तारखेपासून आपल्या आझाद मैदानावर आमचं शिक्षकांचं उपोषण चालू आहे आणि लगेच 2-3 दिवसामध्ये मी त्या उपोषणाला भेट देणार आहे. ज्यांना सोबत यायचं आहे त्यांनी मला फोन करावा. आपण सगळेजण आझाद मैदानावर जाऊ आणि आपल्या सगळ्या बांधवांना पाठिंबा देऊ, एवढंच आव्हान मी तुम्हाला या ठिकाणी करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पक्ष कुठलाही असो, संघटना कुठलीही असो, संघटनेचा विचार कुठलाही असो, सगळ्यांचं आपलं ध्येय एकच आहे. म्हणून आपण सर्वांनी सोबत यावं. सोबत आलात त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.